नमस्कार. मी सुभाष मिसा, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मीडिया ॲडमिशन प्रोसेस, जेवीज अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थ्यांनी पालक मित्र तुम्हाला आज मी या क्लिपमध्ये MBBS साठी काय पर्याय आहेत हे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहण्यास मिळतील. विद्यार्थी पालक मित्र ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2026ची रिनीट 2026 दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 500+ आहे, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळेल यात काही शंका नाही. प्लस मायनस होऊ शकतं, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 500पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं यासाठी या क्लिपमध्ये मी आपणास पर्याय सांगणार आहे. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तर ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 550+ मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकतं. प्लस मायनस होऊ शकतं थोडंसं. आणि ज्या विद्यार्थ्यांना 500+ मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS मिळू शकतं. प्लस मायनस धरून चालायचं थोडंसं. मग ज्या विद्यार्थ्यांना 500पेक्षा कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर अशा विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्टेट जावं लागेल किंवा दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील डीम युनिव्हर्सिटी. 500पेक्षा कमी मार्क्स आहेत तर डीम युनिव्हर्सिटीचा पर्याय असेल तुम्हाला प्रायव्हेट. नंतर डीम युनिव्हर्सिटीला तुम्ही ॲप्लिकेशन करून रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन घेऊ शकता. परंतु डीम युनिव्हर्सिटीची बजेट आहे ते खूप हाय आहे. साधारणपणे 20 पासून पुढं 30पर्यंत पर इयर असं डीम युनिव्हर्सिटीचं बजेट आहे. ज्याचं बजेट असेल त्यांनी या ठिकाणी या लाईनमधून जाऊ शकता. परंतु ज्याचं बजेट कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, इतकं बजेट नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आउट ऑफ स्टेट. तर आउट ऑफ स्टेट म्हणल्याबरोबर सगळ्यांच्या लक्षात येतं तो म्हणजे कर्नाटक स्टेट. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अशी मानसिकता झालेली आहे की लांब नको, काही माहीत नाही पण लांब नको. भारतातील इतर राज्यातील विद्यार्थी कितीही लांब जाऊन या ठिकाणी शिक्षण घेतात. बिहारची, UPची, छत्तीसगडची, आसाम, ओडिसा, हिमाचल प्रदेशची विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी येतात. परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मानसिकता मात्र लांब नको अशी आहे. तर पहिल्यांदा लांब नको हा भ्रम मनातून काढून टाका, कारण हे मनातून तुमच्या निघल्याशिवाय या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकत नाही. जर कर्नाटकमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुमची मार्क्स साधारणपणे 450+ पाहिजे, तरच तुम्हाला 12 लाख पर इयर किंवा 13 लाख पर इयरपर्यंत कॉलेज मिळू शकतं. परंतु त्याहीपेक्षा जर तुमचा स्कोअर कमी असेल तर तुम्ही त्या टप्प्यामध्ये बसू शकत नाही. आणि मग कर्नाटकमध्ये जर पाहिजे असेल तर कर्नाटकमध्ये मिळू शकतं. फक्त नीट क्वालिफाय असाल तरीसुद्धा तुम्हाला कर्नाटकमध्ये ॲडमिशन मिळू शकतं, 213 मार्क असतील तरीसुद्धा. परंतु तशा पद्धतीत तुमचे बजेट पाहिजे. ऑदर कोटा म्हणून कर्नाटकमध्ये आहे आणि त्यामुळे या कोट्यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे ॲडमिशन मिळू शकतं. साधारणपणे 30 लाख पर इयर, 32 लाख पर इयर तेलंगणामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे मॅनेजमेंट कोटा वगैरे. आणि मग याचं बजेट हे खूप हाय असतं. ज्या विद्यार्थ्यांचं हाय बजेट आहे, ज्या विद्यार्थ्यांना फक्त नेट क्वालिफाय असेल तरीसुद्धा कर्नाटकमध्ये ॲडमिशन मिळेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं बजेट खूप कमी आहे, 12 लाख, 13 लाख, 15 लाखपर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तिसरा पर्याय आहे तो म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सोडून इतर पर्याय. तो म्हणजे काय, तर महाराष्ट्र सोडून जे डीम युनिव्हर्सिटी आहेत या डीम युनिव्हर्सिटीमधूनही तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ते साधारणपणे 20-22 लाख पर इयरच्या दरम्यान. तुमचा स्कोर साधारणपणे खूप कमी असेल, 250पर्यंत असेल तरीसुद्धा तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीमधून आउट ऑफ महाराष्ट्र कर्नाटक सोडून इतर ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सोडून, आंध्र तेलंगणा सोडून, कारण इथं जे बजेट आहे ते 12-13 लाख 450 मार्क्सपर्यंत येईल. प्लस मायनस होऊ शकतं. परंतु त्या खालच्या विद्यार्थ्यांसाठी ऑदर कोटा घ्यावा लागतो, तो खूप हाय असतो. आणि म्हणून जर तुम्हाला 12 लाख, 13 लाख,
पासून जर बजेट पाहिजे असेल तर पर्याय आहेत. तुमची मार्क्स जर चांगले असतील, तुमचे मार्क्स जर या ठिकाणी 400+ असतील तर तुम्हाला 9 लाख पर इयरमध्ये सुद्धा कॉलेज मिळू शकतं, 7 लाख पर इयरमध्ये सुद्धा कॉलेज मिळू शकतं, 12 लाख पर इयरमध्ये कॉलेज मिळू शकतं. तशा पद्धतीचे स्टेट आहेत, ओपन स्टेट आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं UP आहे, बिहार आहे, छत्तीसगड आहे, त्रिपुरा आहे, पश्चिम बंगाल आहे, झारखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, राजस्थान आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, पाँडिचेरी आहे, तामिळनाडू आहे, असे भरपूर स्टेट आहेत तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी. परंतु तुमचं बजेट तशा पद्धतीचं पाहिजे. तुमचं खूप कमी बजेट असेल तर तरीही तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. परंतु तुमची मार्क्स या ठिकाणी साधारणपणे 350+ पाहिजे तर तुम्हाला साधारणपणे 11-12 लाख पर इयरपर्यंत आउट ऑफ स्टेटमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. त्याखाली जर तुमचे मार्क्स असतील 250-300 तर तुम्हाला त्या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटीमधून तर जावं लागेल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून तर जावं लागेल. आणि याची फी या ठिकाणी थोडीशी हाय असते. त्याहीपेक्षा जर फक्त तुम्ही नीट क्वालिफाईज असाल, 213 मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्हाला NRIमधून ॲडमिशन मिळू शकतं, मॅनेजमेंटमधून ॲडमिशन मिळू शकतं. मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनं या ठिकाणी 30% जागा ज्या आहेत प्रायव्हेटच्या त्या मॅनेजमेंट कोट्यासाठी चालू वर्षी उपलब्ध ठेवलेल्या आहेत. मध्य प्रदेश हे स्टेट ओपन स्टेट असलं तरी पाठीमागच्या 8 वर्षापासून बाहेरील जागा प्रायव्हेटमध्ये भरत नाहीत कारण ते कंडिशनल आहे. परंतु चालू वर्षीपासून मात्र मध्य प्रदेश स्टेट असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की 30% जागा ह्या मॅनेजमेंट कोट्या, त्यामुळे तिथेही तुम्हाला आता ॲडमिशन मिळू शकतं. थोडक्यात ज्याचं बजेट कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे ॲडमिशन अगदी ऑथेंटिक पद्धतीने आमच्या JVG अकॅडमी करून दिलं जाईल. तुमचा स्कोर हाय असेल, खूप हाय असेल तरीसुद्धा 600+ असेल, 750+ असेल, 700 असेल, तुम्हाला एम्समध्ये पाहिजे असेल किंवा दिल्ली पाहिजे असेल, अजून कुठं पाहिजे असेल तर चांगल्या पद्धतीचं काउन्सिलिंग आमच्याद्वारे या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तुमचा कितीही स्कोर असू द्या, ऑल ओव्हर भारतामध्ये या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक कॉलेजवर तुमचं ॲडमिशन चांगल्या पद्धतीने अगदी ऑथेंटिक पद्धतीने करून दिलं जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचं ऑफिस अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आहे. नवीन स्टँड शेजारीच आहे, औदुंबरनगर येथे. आमचा जो मोबाईल नंबर आहे ते 9767712222 आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. जे विद्यार्थी काठावर आहेत अशा विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासही चालू ठेवा आणि काउन्सिलिंगही चालू ठेवा. कारण तुमचा नंबर जर या ठिकाणी 4थ्या राऊंडपर्यंत नाही लागला तर या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे अभ्यास चालू ठेवा, नाहीतर तुम्हाला मग बजेट वाढवावं लागेल. आणि गव्हर्नमेंट नसेल तर प्रायव्हेट नसेल तर डीम नसेल तर मॅनेजमेंट नसेल तर IQ NRI अशा पद्धतीचं या ठिकाणी पर्याय शोधावं लागतील. तर सगळ्यांनी अशा पद्धतीचं पर्याय शोधा. वेळ खूप थोडा आहे. पुढील क्लिप या ठिकाणी प्रत्येक राज्याविषयीची मी टाकणार आहे. कुठल्याही राज्यामध्ये ॲडमिशन या ठिकाणी अगदी ऑथेंटिक पद्धतीने MBBS आम्ही करून देतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा टॉपचं कॉलेज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळवून देऊ. JVG अकॅडमी अकलूज परिसरामध्ये अकलूजमध्ये 10 वर्षापासून एक चांगल्या पद्धतीचं ऑथेंटिक काम करत आहे. एक वेळ अवश्य वेळ द्या. तुम्हाला ॲडमिशन MBBS पाहिजे असो, BMS पाहिजे असो, BMSला सुद्धा जरी तुम्ही फक्त नीट क्वालिफाय असाल, फक्त कॅटेगरी क्वालिफाय असाल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी 9 ते 10 लाखापासून पुढे पॅकेज, म्हणजे हे पूर्ण कोर्सेसचं बजेट तुम्हाला मी सांगितलं तिथून चालू होतं. हे तुम्हाला पाठीमागच्या क्लिपमध्ये सांगितलं आहे. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.